श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर बघा आत्ता सकाळचे 5 वाजले आहेत। मी लवकरच उठले होते 4 वाजता, कारण मिस्टरांना जायचं होतं बाहेर आणि घरी पण पाहुणे वगैरे येणार होते। मला स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि पाहुणे आल्यानंतर कसं असतं, काम लवकर होत नाही, त्यामुळं लवकरच उठले होते आणि सगळे काही कामं आवरले होते। सकाळचे 5 वाजले होते, कारण मिस्टरांना 5-5:30 वाजता गाडी होती, त्यामुळं लवकरच उठले आणि सगळं काही बाहेरचं काम आवरलं आणि चहा केला। फक्त त्यांना टिफिन वगैरे काही द्यायचा नव्हता। मिस्टर म्हणले टिफिन नको, कारण त्यांना बाहेरच नाश्ता वगैरे करायचा होता, कारण लांबचा प्रवास होता, जाऊन वापस यायचं होतं, म्हणून ते 5-5:30ला एसटी होती, म्हणून 5 वाजताच जाणार होते। तर चहा वगैरे घेतला आणि परत पुन्हा आपल्या घरचे जे काही कामं आहेत त्या कामाला मला लागायचं होतं, कारण घरी पाहुणे आल्यानंतर परत पुन्हा मला बाजारात पण जायचं होतं। मग बाजारात गेल्यानंतर वेळ भरपूर लागतो, त्यामुळं सगळे काही कामं आवरायचे होते। मिस्टर गेल्यानंतर बघा, सगळ्यात अगोदर जे काही होतं ते माझं काम होतं। सर्वात अगोदर देवपूजा करायचं, तर देवपूजा वगैरे केली आणि मग परत पुन्हा बाकीच्या कामाला सुरुवात केली। तोपर्यंत 5:15 वाजले होते। सकाळी गणेश मंदिराच्या समोर बघा, फिरायला जाणारे जे काय आहेत ते गणपती बाप्पाचं दर्शन घेतात। सकाळी भरपूर असे असतात की ते फिरायला जातात, तर पांढरं होतं। आणि बघा 4ला जरी उठलं तर सकाळी कसं होतं, काम असलं की माणसाला वेळसुद्धा पुरत नाही, तर तसंच झालं माझं। परत पुन्हा देवपूजा वगैरे झाली की मी बटाट्याची भाजी आणि चपात्या केल्या आणि परत पुन्हा मग मी बाजारामध्ये गेले, गोलाईमध्ये गेले 2 जण मिळून, कारण भावाला काही वस्तू खरेदी करायच्या होत्या म्हणून। आणि परत पुन्हा आल्यानंतर बघा, सगळे काही पाहुणे वगैरे आले होते। आई आली होती, सासूबाई आल्या होत्या, नणंदबाई आल्या होत्या। तर ही जी काही फुलं हातरलेली आहेत, ही फुलं जे काही आमचे जे घरमालक आहेत, आम्ही ज्यांच्या घरी राहतो ते घरमालक 4 धाम यात्रा करून घरी परतले होते, म्हणून त्यांच्या स्वागतासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचे पाय धुण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ही फुलं अंतरले होते त्यांना। तर त्यांचे पण आम्ही दर्शन घेतलं, त्यांचे पण पाय धुतले, कारण कसं ते दर्शन करून आले, पण त्यांनी जे काही दर्शन केलं ते आपल्याला पण त्याचं थोडं बहुत पुण्य लाभावं म्हणून त्यांचं दर्शन घेतलं। तर ते दर्शन करून आले होते आणि त्यानंतर परत पुन्हा आम्ही बघा देऊळबंद पिक्चर बघायला गेलो होतो। महाराजांचा पिक्चर बघायचा होता, खूप आतुरता लागली होती। तर आई आली होती, देऊळबंद पिक्चर बघितला, तर खूप छान देऊळबंद पिक्चर आहे, तुम्ही पण बघा। मूवीज मराठी आहे, पिक्चर बघितला आणि त्यानंतर परत पुन्हा मग घरी आलो आणि जे काही स्वयंपाक पाणी होतं ते संध्याकाळचा स्वयंपाक केला आणि आराम केला। तर असा होता माझा गुरुवारचा दिवस। सर्व ताईंना श्री स्वामी।